तर आज आपण योगासनाचं महत्त्व जाणून घेऊया. तुम्ही अचानक कधीतरी योगासन स्टार्ट करता, ज्यावेळेला तुम्हाला बॅक पेन असतं म्हणून सजेस्ट केलेलं असतं, डोकंदुखी असते म्हणून सजेस्ट केलेलं असतं, किंवा PCOD वगैरे सारखे काही डिसीजेस असतील म्हणून तुम्हाला तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर सूर्यनमस्कार किंवा बाकीचे योगासनं सजेस्ट करतात. त्यावेळेला तुम्ही ते योगासन हे ज्या गोष्टी आहेत ते स्टार्ट करता. ठीक आहे, पण त्यावेळेला तुम्ही ते करतच नाही किंवा करू शकत नाही. 15 दिवस झाल्यानंतर तुमच्या मसलमध्ये स्टिफनेसमुळं पेन होणं किंवा एकीकडचं पेन दुसरीकडे शिफ्ट होणं, पाय दुखत असतील तर हात पण दुखायला लागणे, ह्या गोष्टी होतात. तर या गोष्टी का होतात? तुम्ही ते डेली रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये ठेवत नाही म्हणून ह्या गोष्टी होतात. रादर मी ॲडवाईज करते किंवा योगासन कधी केलं पाहिजे तर सतत शीलनम अभ्यासम, जो रोज करतो आपण त्याला योगाभ्यास म्हणतात. ओके, त्याच्यामुळं ज्यावेळेला आपल्या लाईफमध्ये ह्या सिच्युएशन्स येतील, खराब सिच्युएशन, ज्यावेळेला आपलं अंग दुखतं किंवा आणखीन काही बाकी पर्टिक्युलर गोष्टी, तर ते येण्याच्या पूर्वी तुम्ही व्यायाम किंवा योगा